मिरजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासा निमित्त भव्य मूक पदयात्रा संपन्न। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मिरज विभागाच्या वतीनं शहरात मूक पदयात्रा काढण्यात आली। विनायक मायीनकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेमध्ये शेकडो धारकरी सहभागी झाले होते। छत्रपती संभाजी महाराजांची यावेळेस निघालेली अंत्ययात्रा प्रतिकात्मक स्वरूपात आणि या मूक पदयात्रेच्या माध्यमातून साकारण्यात आली। स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी महाराजांनी दिलेल्या अतुलनीय बलिदानाच्या स्मृती या निमित्ताने जागवण्यात आल्या आणि ही पदयात्रा शहरातील ऐतिहासिक शिवतीर्थ येथून सुरू झाली। त्यानंतर गणेश तलाव, सराफकट्टा, महाराणा प्रताप चौक मार्गे मार्गक्रमण करत श्री मैदान दत्त मंदिर येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। पदयात्रेदरम्यान संपूर्ण मार्गावर अत्यंत शिस्तबद्ध आणि गंभीर वातावरण होते। पदयात्रा श्री मैदान दत्त मंदिर येथे आल्यानंतर सर्व उपस्थित धारकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र म्हटले। या मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून गेला होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि हिंदवी स्वराज्यासाठी सोसलेल्या यातनांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे। या मूक पदयात्रेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मिरज परिसरातील धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।